इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमतबी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। आखाती देशातील युद्ध स्थितीमुळे निर्माण होऊ शकणारा संभाव्य गॅस टंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाने पुन्हा एकदा रेशन दुकानातून केरोसिन म्हणजेच रॉकेल वाटपाचा निर्णय घेतला होता। सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे 2016 पासून बंद झालेला हा पुरवठा तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा सुरू झाला असून सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यापासून याचे वाटप सुरू करण्यात आले। एकूण 1,44,000 लिटर केरोसिन मंजूर झाले असून त्यापैकी 12,000 लिटरचा पहिला टँकर जिल्ह्यात दाखल झाला असून प्रशासनाने त्याचे वितरण सुरू केले। ग्रामीण भागासाठी 1,32,000 लिटर तर सोलापूर शहरासाठी 12,000 लिटरचा कोटा निश्चित करण्यात आला आहे। गेल्या 10 वर्षात केरोसिनच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। 2016च्या तुलनेत आता हे दर 22 ते 23 रुपयांनी वाढले असून शिधापत्रक धारकांना प्रति लिटर 62 ते 63 रुपये दराने रॉकेल मिळणार आहे। वाहतूक खर्चामुळे वेगवेगळ्या तालुक्यात दरात थोडाफार फरक असू शकतो। गेल्या दशकात एलपीजी गॅस सहज उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातून स्टोव्ह जवळपास हद्दपार झाले। आता रॉकेल मिळणार असले तरी ते वापरण्यासाठी अनेकांना पुन्हा नवा स्टोव्ह आणि स्वच्छ करण्यासाठी लागणारी पिन खरेदी करावी लागणार आहे।